यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. 80 बातम्या पाहूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये खलबतं. रात्री सुमारे 2 तास अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा. 2 दिवसात निरीक्षक महाराष्ट्रात येणार. अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीतील बैठकीचा फोटो समोर. फोटोमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्यानं चर्चांना उधाण. शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली. येत्या 2 दिवसात निर्णय होईल. बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती. तर कोणीही नाराज नाही, आम्ही तिघे एकत्र काम करणार, शिंदेंची प्रतिक्रिया. महाबैठकीमध्ये शिंदेंकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाची आणि गृह नगरविकास यासह महत्वाच्या खात्यांची मागणी. मात्र उपमुख्यमंत्री पदासंदर्भात कोणताही निर्णय नाही. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मुंबईत दाखल. देवेंद्र फडणवीस, अजित पवारही मुंबईमध्ये परतले. फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक. अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं. शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे गळ घातल्याची माहिती. शिंदेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेत्यांचा आग्रह. मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय लांबणीवर पडत असल्यानं शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली. नेते मंडळींकडून एकमेकांच्या गाठीभेटी घेणं सुरू. मंत्रिपदाची माळ गळ्यात पडून घेण्यासाठी अनेक जण इच्छुक. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता. महायुतीत राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी. सूत्रांची माहिती. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी, तर यंदा काही चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता. जंगल में सन्नाटा छाएगा, जल्द ही शेर वापस आ जाएगा. अमोल मिटकरींचं ट्विट. मिटकरींनी अजित पवारांचा फोटो ट्विट केल्यानं चर्चांना उधाण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निर्धार. मागच्या 15 वर्षांपासून आपण देवेंद्र फडणवीसांसोबत. फडणवीसच मुख्यमंत्री होतील, रवी राणांना विश्वास. तर लोकसभेला बच्चू कडूंनी मतांचं विभाजन केल्यामुळे लोकांनी बदला घेतला, राणांची टीका. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळणार. मुंबई बँकेच्या कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांकडून आंदोलनाची तयारी. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून फेक नरेटिव्ह तयार केलं जात असल्याचा आरोप. जिसका ईव्हीएम उसकी जीत. संजय राऊतांची एक्सवर पोस्ट. जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता माफ करणार नाही. आगे आगे देखो होता है क्या, असा पोस्टमध्ये उल्लेख. शरद पवार पक्षाचे राहुरीचे आणि कोपरगावचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपे यांचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. जनतेची भावना आणि ईव्हीएमवर शंका असल्यानं अर्ज केल्याची प्रतिक्रिया. 34,000 मतांनी पराभव झाल्यावरही प्राजक्त तनपुरेंनी ईव्हीएम फेरतपासणीची मागणी केली. ती हास्यास्पद. भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची टीका. मतदानाची वेळ संपल्यावर 7.83% मतांची वाढ कशी झाली. नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल. निवडणूक आयोगानं जिथे मतदान वाढलं त्या मतदान केंद्राचे व्हिडिओ फुटेज जाहीर करावीत, पटोलेंचं आव्हान. निवडणूक आयोगावर नाना पटोलेंनी जे आरोप केले आहेत त्यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. अशा प्रकारची तक्रार आल्यावर स्पष्टीकरण दिलं जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांची पटोलेंच्या आरोपावर प्रतिक्रिया. कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंकडून ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणी. 17 बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी आणि त्यासाठी राम शिंदेंनी 8,02,400 रुपयांचं शुल्क शासनाकडे भरलंय. एकीकडे रश्मी शुक्लांनी महासंचालक पदाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली होती. तर दुसरीकडे आता मिलिंद नार्वेकरांनी मात्र एक्स पोस्ट करत शुक्लांचं अभिनंदन केलंय. संध्याकाळी 5 ते 6 या एका तासात 60% अधिक मतदान वाढलं. शेवटच्या एका तासात इतकं मतदान कसं होऊ शकतं या संदर्भात निवडणूक आयोगानं बोलावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एकटं पाडण्याचा हा भाजपचा सुनियोजित कट होता, जितेंद्र आव्हाड यांचा दावा. ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, खरे असाल तर पुन्हा निवडून या.
बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा. उद्धव ठाकरेंना ना भाजप आवडते ना काँग्रेस, ठाकरेंना केवळ मुख्यमंत्रीपद आवडतं, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका. वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितींवरती लवकरच प्रशासक नेमण्याची शक्यता. वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात अद्यापही प्रशासनाकडून कोणत्या हालचाली होत नसल्यानं प्रशासक लागणार का, याकडे लक्ष. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी उभारलेल्या कर्जतमधील एनडी स्टुडिओची आता गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिवांनी स्टुडिओची पाहणी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.